पाणी कमी पिल्याने म्हणजे शरीराला जर पाणी कमी पडू लागलं तर कोणते दोन मुख्य दुष्परिणाम होतात. आपण बरेच दुष्परिणाम पाहिलेले आहेत लॉंग व्हिडिओमध्ये, परंतु त्याच्यातले पुन्हा आठवण करून देण्यासाठी हे दोन जे मोठे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये एक किडनीवर वाईट परिणाम होतो. लघवी तयार होण्याचं जे प्रमाण असतं हे पुरेसं होत नाही, त्यामुळं लघवीचा रंग तर बदलतोच, परंतु जे विषारी घटक किडनीला बाहेर टाकून द्यायचे असतात लघवीच्या मार्गानं, तर ते लघवी कमी झाल्यामुळं ते घटक बाहेर टाकले जात नाहीत, ते शरीरामध्ये साठून राहतात आणि किडनीचं कार्य बिघडायला सुद्धा सुरुवात होते. दुसरा दुष्परिणाम, पाणी कमी पडल्यामुळं आतड्यामधून जे अन्न असतं ते अन्न पुढं पुढं ढकलायला आतड्यांना अवघड जातं, म्हणजे ते अन्न थोडं साठत किंवा स्लोली पुढे सरकतं आणि त्या व्यक्तीचं पोट साफ होत नाही. कारण हा जो मल असतो मधला, हा मल पूर्ण जर टोकापर्यंत गेला आतड्यांच्या तर त्या व्यक्तीला संडास साफ होत असते, परंतु पाणी कमी पडल्यावर पोट साफ होत नाही.